अरे ही गर्दी कोणासाठी कोणासाठी? आला 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 सगळ्यांचा बिंजोडचा बादशाह मथुर आला। आई गावदेवी प्रसन्न गाडी आली आहे मथुरची, आतमध्ये आहे मथुर मथुर। डेंजर गर्दी झाली आहे, डेंजर। हे बघा इकडे गर्दी आहे, आपला बहादूरशाह नाका, हे बघा आपली चिपळूण नागरी पतसंस्था आणि ट्रॅफिक जाम कोणासाठी? मथुरसाठी। मथुरसाठी पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे। हे बघा इकडे पण बघा पूर्ण ट्रॅफिक जाम। हे बघा शाळेतली पोरं, कॉलेजची मुलं, तरुण वर्ग, महिला सगळ्या आल्यात, सगळ्या फक्त आपल्या मथुरला बघण्यासाठी। मथुरचे सगळेजण सेवा वगैरे करतात कोकणवासिया सर्वांनी एकदम मथुरसाठी जोरदार टाळी वाजवायची। मित्रांनो मथुरची एंट्री बघितलीत ना, खतरनाक आहे। आता आपल्यासोबत आहेत भैया। भैया कसं वाटतंय माहोल? एकदम चिपळूणकरांचं एवढं प्रेम आहे कोकणवासियांचं मथुरवर की एवढं पब्लिक बघून आम्ही पण एवढं खुश होतो की एवढं आमच्या बैलावरती प्रेम करतात चिपळूणकर। आणि आमचे स्वप्नील यादव आणि प्रशांत यादव एवढं मोठं भव्य दिव्य नियोजन करतात कृषी प्रदर्शनाचं। त्या प्रदर्शनामध्ये आमचा मथुर इन्व्हाइट केला त्यांनी आणि सेलिब्रिटी म्हणून मथुर इथं बोलावला आणि एवढं पब्लिक बघून खरंच म्हणून आमचं भारून गेलं। आता तुम्ही आला तो प्रवास कसा होता साधारण? आता बैल डायरेक्ट आपण मुंबईवरून आणला आहे आडवलीतनं आणि आम्ही घाटावरून आलो आहे। आमचे ऋषीभाऊ असतील, ऋषीभाऊंच्या गोट्यावरती बैल होता, तिथून सकाळी उठून बैल धुल्यानंतर परत सजवून इथं प्रदर्शनात घेऊन आलो। शुभम भाऊ तुम्ही अनेक वेळा चिपळूणात आलात, मागच्या वेळी चिपळूणचा महाराजा गणेशोत्सव मंडळामध्ये पाठपूजन सोहळ्यासाठी आलात, तिथलं नियोजन आणि आताचं नियोजन कसं वाटतंय तुम्हाला? नियोजन तर तिथलंही खूप सुंदर होतं आणि इथलंही नियोजन खूप सुंदर आहे, कारण की ज्यावेळी मागे आलो होतो त्या दिवशी बाबा चिपळूणचा महाराजा असेल त्यावेळी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं आणि आता इथे सोनूभाऊ
आपले सौरभ गुरुजी यांनी आमंत्रण केले. खूप म्हणजे हे वाटतंय की अभिमान वाटतंय. दादा पण येणार होता पण काही कारणास्तव दादा आला नाही. त्याही वेळी असंच क्राऊड होतं आणि आताही त्याच्या डबल क्राऊड. बाकी तुमचा प्रवास कसा झाला? आमचा प्रवास एकदम सुखाचा झाला. आणि असं मी ऐकलंय की तुम्ही मुंबईला असेल की एका ठिकाणी राहता, घाटावर गेला की एका ठिकाणी राहता, आणि कोकणात आल्यावर एका ठिकाणी राहता. ते कुठे राहता? आम्ही कुठेही गेलो तरी पहिला सोबतच राहतो कायम. आणि आता आम्ही आमचे मित्र आहेत ऋषी भाऊ आणि दादा यांच्याकडे मुक्कामी होतो 2 दिवसासाठी. खूप सारा पाहुणचार केला ऋषी भाऊनी आणि दादांनी आणि त्यांचे मनापासून आभार मानतो. कारण की आमच्या हक्काची माणसं कोकणामध्ये आल्यानंतर आम्ही त्यांना कॉल करतो की भाऊ आम्ही तिकडे येतोय. भाऊ सांगतात या काय टेन्शन नाही. भैया तुम्ही 5 दिवस इथे आहात. एकंदरीत वाशिष्ठी कृषी प्रदर्शनचं तुम्हाला नियोजन कसं वाटतं? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतर कार्यक्रमांमध्ये सेलिब्रिटी व्यक्ती असतो, पण ह्या 5 दिवसात वेगवेगळे नंदी सेलिब्रिटी म्हणून आणलेत. ते एकंदरीत तुम्हाला कसं वाटतंय? आज शेवटचा दिवस आहे. वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्शन यांच्या वतीनं जो कोकण कृषी महोत्सव 2026 आणि ह्या महोत्सवात आजचा 5वा शेवटचा दिवस आहे. एकंदरीत सेलिब्रिटी म्हणून प्रत्येक ठिकाणी कोण कोणाला बोलवतो, कोण कोणाला बोलवतं, पण शेतकऱ्याशी निगडीत असणारा हा बैलगाडी शर्यत खेळ आणि शर्यती जे पाळणारे नंदी आहेत, दरवर्षी या ठिकाणी वेगवेगळ्या नंदींना संधी दिली जाते. आणि 5 दिवस 5 नंदी येऊन गेले आणि 5 दिवस 5 नंदींची इथले जे सर्वसामान्य बैलगाडी मालक आहेत कोकणातले, त्या कोकणातल्या बैलगाडी मालकांना संधी मिळाली. प्रत्येकाच्या घरी नंदी गेले आदल्या दिवशी मुक्कामी, कारण बरेच लांबून नंदी येत असतात. बकासूर पुण्यावरून आला होता, लखन जवळपास 600 किलोमीटरवरून आला होता, चिक्या आणि सर्जा 300-400 किलोमीटरवरून आले होते. काल फलटणचा सर्जा आला होता अभिजित भाईयांचा, तो सुद्धा 250 किलोमीटरवरून आला होता. आज मथुर आलाय जवळपास मला वाटतं 300 किलोमीटरवरून. आणि मथुरला सेवा करण्याची संधी खेड तालुका बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आणि सर्जाची संधी, दोन्ही बैल आदरणीय खेड तालुका बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष बावाशेठ कदम यांच्या घरी होती, त्यांना ती संधी मिळाली. आणि आजचा शेवटचा दिवस आणि मथुरची एक क्रेजच वेगळी आणि ती क्रेज आज या ठिकाणी कोकणवासियांनी दाखवून दिली की कोकणात मथुरचं प्रेम किती आहे. आणि आज बरेच प्रेक्षक मथुरला पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मथुर सोबत मथुरचे नियोजन करणारे मुंबईतले आदरणीय शुभम भाऊ, घाटावर ज्यांच्या माध्यमातून नियोजन होतं ते आमचे मार्गदर्शक सहकारी मित्र सरपंच समीर भाई नेर, आणि पडद्यामागचा खरा हिरो मथुरचा, या इकडे पुढे पाटील भैया या की. पडद्यामागचा खरा हिरो मथुरचा आमचे मित्र अमित पाटील सुपनेकर हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. बाकी सर्व मंडळी उपस्थित आहे. या सर्वांच्या माध्यमातून आज या ठिकाणी मथुर आलाय. सर्व कोकणवासियांचं प्रेम तुम्ही बघितलंय. आज प्रचंड गर्दी आहे आणि त्या गर्दीच्या माध्यमातून दाखवून दिले कोकणवासियांनी की आज मथुरवर आमचं प्रेम आहे. शेवटचा दिवस आहे आणि खरोखर यादव सर आणि यादव मॅडम यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण आम्ही भरपूर प्रदर्शनं फिरतो, बरीच प्रदर्शन बघितले, पण हे जे प्रदर्शन आहे हे अतिशय वेगळं प्रदर्शन आहे. आणि इतका खर्च हा वैयक्तिक केला जातो. पैसा भरपूर लोकांच्याकडे असतो, पण ती खर्च करण्याची दानत लागते आणि ती दानत आज या ठिकाणी कोकणवासियांना आणि अखंड महाराष्ट्राला आदरणीय प्रशांत यादव सर आणि मॅडम यांनी दाखवून दिली. हा मोठेपणा नाही, फक्त हे केलेलं शेतकऱ्यांच्यासाठी योगदान आहे त्यांचं. कारण हा शेतकऱ्यांची निगडीत असणारा बैलगाडी शर्यत खेळ किंवा अन्य इथं गायी बैल म्हशी सगळं उपस्थित आहे, सगळं आहे. कुठली गोष्ट त्यांनी आणलेली नाही असं नाही. त्या कशा संदर्भात आपण वापरल्या पाहिजेत युवा पिढीने आत्ताच्या. ते मागं मचान बनवलंय, ते कुठल्या पद्धतीनं पहिलं होतं, ते जुन्या पद्धतीचं घर आहे, जुन्या पद्धतीत शेती कशी केली जायची, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आज या ठिकाणी दाखवून दिल्या. आणि ह्या दाखवून देण्यामागचं कारण एवढंच आहे की युवा वर्ग जो आता नको त्या वळणावरती चाललाय, त्यांनी त्या जुन्या रूढी परंपरा पिढी त्या जपल्या पाहिजे. आणि याचं जपण्यामागचं कारण काय आणि ह्या कशा जपल्या पाहिजेत हे आज यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे मनापासून मी तर वैयक्तिक त्यांचा आभार मानतो, यादव सर आणि यादव मॅडम यांचं. मामा, तुम्ही ऋषीचे मामा असतात तरी आमचे सुद्धा मामा आहात. तुमच्या घरी देव उतरलाय, तुम्हाला कसं वाटतं? मला तर एवढा आनंद झाला की देव आमच्या गोठ्यावर जेव्हा आला तेव्हा ऋषीच्या माध्यमातून आला आणि त्याचे मित्र पाटील भाऊ त्यांच्या दोघांच्या शुभम आणि ऋषीच्या माध्यमातून आला.
आनंद एवढा होता की आमचा गगनात मावत नव्हता. कारण जवळजवळ सर्जा 2 दिवस आमच्याकडे वस्तीला आहे आणि मथुरी 2 दिवस होता. अशा पद्धतीनं देवाचं पाय म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला देव आमच्या निवासस्थानी येणं हे आमचं भाग्यच होतं. आणि ते भाच्यानं जिवंतपणे मामाला पाणी बसल्यासारखे भाच्यानं जी भेट दिली ती जिवंतपणे मामाला दिली की बाबा मामाने भाच्याचं जे रिलेशन असतं त्याला कुठेतरी माझा भाचा प्रश्न आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल प्रश्न विचारतो. या महोत्सवाचा पण आभार करतो. महोत्सवाच्या निमित्त आम्हाला हे अमित पाटील साहेब आहेत, उदर आमचा भाच्याची ओळख झाली, सगळे आमचे नेरचे सरपंच आहेत, सगळ्यांची ओळख झाली आणि त्यानिमित्त बैलगाडी क्षेत्रात आणि एक पाऊल पुढे निघालो असं म्हणणं तर अवघड ठरलं. भाई मथुरची फॅन फॉलोईंग आहे ना, लय भारी आहे, लय भारी. बघायचे तुम्हाला. हे बघा, ही शाळा सोडून आल्यात पोरं. काय रे नाव काय तुमचं? आर्यन रमेश गायकवाड. तुझं? संतोष देवी. तुझं? मी रोहित बने. अंश नयन पवार. मित्रांनो, ही पोरं अर्धी शाळा सोडून आलेत. किती वाजता आलात? 2:30 वाजता. 2:30 वाजता. 2:30 वाजता आलात. किती वाजता शाळा सुटते? 4ला. हे असतं मथुरवरचं प्रेम आणि हेच प्रेम मागण्यासाठी इथं आलेले आहेत. बघितलं ना मथुर? कसं वाटलं? भारी वाटलं ना? कृषी प्रदर्शन आवडलं ना? असंच आहे आपल्या कोकणातील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच कृषी प्रदर्शन आहे ना, लय भारी चालू आहे. आता शेवटचा दिवस आणि 5 दिवस सगळ्यांनी एन्जॉय केलं. व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि करा सबस्क्राईब. चला तर मग भेटू पुढच्या पार्टमध्ये.